राज ठाकरेंसोबत युतीसाठी आदित्य ठाकरे अनुकूल असल्याचे संकेत मिळतात। महाराष्ट्र हितासाठी सोबत येणार तर स्वागत आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। ते डोंबिवलीमध्ये एकत्र आंदोलन केल्याचा त्यांनी दाखला दिलाय आणि आदित्य ठाकरेंचं युतीबाबत हे निश्चितच एक मोठं वक्तव्य आहे। आदित्य यांना राज ठाकरेंबरोबर युती हवी आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे मनसेशी युती करण्यासाठी आता अनुकूल आहेत आणि महाराष्ट्र हितासाठी कोणी सोबत येत असेल तर त्यांचं स्वागत आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर डोंबिवलीमध्ये पलावा पुलासाठी मनसेसोबत शिवसेना युबीटीच्या नेत्यांनी आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन त्याचाच एक भाग असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तेव्हा आदित्य यांनी मनसेसोबत युतीच्या दृष्टीनं हे एक पाऊल पुढे टाकल्याचं सांगण्यात येतंय। ठाकरेंची शिवसेना जर अनुकूल असेल तर मनसे सुद्धा फारसे आढेवेढे घेणार नाही असं एकंदरीतच सध्याचं चित्र आहे। महापालिका निवडणुकांचा आता पडगम वाजलेलेच आहे। काही महिन्यांपूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांना साथ घातली होती, पण याच्या पुढे काय झालं अजून काही पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटील या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, खरं तर गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं युती होणार की नाही याबाबत सारखे उतार चढाव दिसत होते, मात्र आता स्वतः आदित्य ठाकरेंनी सुद्धा तसे संकेत दिलेले आहेत आणि त्यामुळे आता युती होईल का, ती टप्प्यात येईल का, असे अनेक प्रश्न खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेत। मात्र जनतेच्या मनात काय आहे, आमचं मन साफ आहे असं आदित्य ठाकरे म्हणतात। त्यामुळे काय नेमकं घडेल, काय हे सगळं आदित्य ठाकरेंचे हे संकेत आहेत? अनुपमा, खरं तर गेल्या काही महिन्यांपासून स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी, प्रमुख नेत्यांनी युतीबाबत सातत्यानं संकेत दिलेले आहेत। त्याचप्रमाणे आता खालच्या पातळीवरच्या नेत्यांकडनं सुद्धा याबाबत अनुकूलता कशा प्रकारे तयार केली जाऊ शकते यासाठी प्रयत्न सुरू आहेत। एका बाजूला संदीप देशपांडे असतील किंवा दुसऱ्या बाजूला आता आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, यांच्याकडनं सातत्यानं शिवसेना आणि मनसे, युबीटी गट आणि मनसेच्या युती संदर्भात सातत्यानं सकारात्मक संकेत दिले जातात। त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरेंच्या या विधानाकडे पाहिलं जातंय। त्यांनी जो उल्लेख केला, जो दाखला एका आंदोलनाचा दिला, खऱ्या अर्थानं पलवामध्ये ठाकरे गट आणि मनसेकडनं एक आंदोलन करण्यात आलं होतं। हे आंदोलन सुद्धा याच युतीचा भाग असल्याचं सुद्धा आदित्य ठाकरेंनी सूचित केलं। आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। त्या दृष्टिकोनातून येत्या 4 महिन्यामध्ये राज्यात निवडणुका देखील होतील। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या राजकीयदृष्ट्या दोन्ही पक्षांना जिवंत राहणं, आपलं मुंबईतलं अस्तित्व टिकवणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे गट असेल किंवा मनसे असेल, या दोघांनाही येत्या काळात जर आपलं राजकीय अस्तित्व राखायचं असेल तर एकत्र येऊन एक शक्ती तयार करणं आणि पर्यायानं भारतीय जनता पक्षाला एक पर्याय निर्माण करणं या दोन पक्षांसमोरचं आव्हान असणार आहे। त्यामुळे दोन पक्ष एकत्र येऊन भाजपसाठी आव्हान तयार करत असतील तर निश्चितच हे समीकरण येत्या काळात महत्त्वाचं ठरू शकतं। अर्थात या सगळ्या संदर्भात स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच अधिकृतपणे भूमिका मांडतील हे सातत्यानं दोन्ही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या नेत्यांच्या विधानानंतर आता अधिकृतपणे या सगळ्या संदर्भात नेमकी काय घडामोड घडते हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। कारण राज ठाकरेंची मुलाखत प्रकाशित झाल्याच्या नंतर दोन्ही बंधू आपापल्या फॅमिलीसोबत, आपापल्या परिवारासोबत विदेश दौऱ्यावरती गेले होते। त्यानंतर मात्र दोन्ही नेत्यांकडनं कुठलंही विधान या संदर्भात प्रामुख्यानं आलेलं नाही। त्यामुळे या दोन नेत्यांकडनं कधीपर्यंत या सगळ्या संदर्भात अधिकृतपणे भूमिका मांडली जाते त्यावर या मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। अनुपमा, खरंय ओम, आणि एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता टप्प्यात आलेल्या आहेत। लवकरच या संदर्भातल्या तारखा सुद्धा जाहीर होती आणि त्यामुळे अशी ही वक्तव्य होणार आहेत। त्यामुळे आता हे समीकरण कितपत जुळून येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।